कोटी लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतो. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीयेत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घरे विकलेत. मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाच्या आईबाप दोघांनी शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे धंदे फसवायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काय आमिष दाखवला असाल, तुम्हाला काही पद जे म्हणले असते, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकल्याने लेकराचं रडणे तो बघत नाहीये. 1% हुकल्याला लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा.